आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। टीईटी परीक्षेतील उत्तीर्णतेच्या निकषात सवलत देण्याची मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन। 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी संदर्भातील निकषामध्ये सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली। जत येथील दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष काटे यांनी मंत्री आठवले यांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत दिली असून या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय लागू होऊ शकतो। संघटनेच्या वतीने असे सांगण्यात आले की 20 ते 25 वर्ष सेवा केलेल्या अनुभवी शिक्षकांसाठी सद्यस्थितीतील टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आव्हानात्मक ठरत आहे। त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी टीईटी परीक्षेतील उत्तीर्णतेचा निकष 150 पैकी 60 गुण इतका निश्चित करण्यात यावा। यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद दिल्ली तसेच महाराष्ट्र शासनाकडे आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून आवश्यक बदल घडवून आणावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी निवेदन स्वीकारून या विषयावर सविस्तर चर्चा करून सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे सांगली जिल्हा पुणे विभागीय कार्याध्यक्ष संजय कांबळे, जिल्हाध्यक्ष अरुण आठवले तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या या मागणीमुळे राज्यातील हजारो अनुभवी शिक्षकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।